गुड मॉर्निंग फ्रेंड्स. खूप सुंदर अशी सकाळ आहे. पाऊस पडत नाही आहे, तर मी आलेले आहे चेरीच्या झाडाजवळ आणि चेरीचं झाड फुल चेरींनी अगदी बहरून गेलेलं आहे आणि मी तुम्हाला मस्त अशा चेरीज दाखवत आहे. काही पिकलेल्या आहेत, काही पिकायच्या आहेत. तर पहा, कधी ऊन पडतं, कधी पावसाच्या सरी चालू होतात. तर हा ऊन पावसाचा खेळ चालू झालेला आहे, कारण श्रावण महिना आता उंबरठ्यावर आहे आणि सगळीकडे हिरवंगार असं निसर्गानं एक हिरव्या कलरची जणू काय चादरच पांघरून घेतलेली आहे. बऱ्याच आपल्या फ्रेंड्स विचारतात की ताई तुम्ही कुठे राहता. मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की मी वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर येथे राहते. तर इथलं हवामान तसं उष्ण आणि मान्सूनी म्हणजे पावसाळी असं आहे आणि दमटपणाही इथल्या हवामानात भरपूर असतो. फणस, आंबा, लिची, पेरू, जांभळं, करवंद अशी बऱ्याच प्रकारची फळे इथे भरपूर पाहायला मिळतात. पपईसुद्धा. आणि इथला हिमसागर आणि लंगडा हे आंब्याचे प्रकार खूपच प्रसिद्ध आहेत आणि गोड असे आंबे आपल्याला इथे पाहायला मिळतात. खरं सांगू, चेरीचं झाड मी आयुष्यात इथं पहिल्यांदाच पाहिलं आहे आणि पहिल्यांदाच अशा हातानं चेरी काढण्याची मजा लुटती आहे. खूप छान वाटतंय. तर आता शेतात हार्वेस्टिंगला आलो आहे. पाऊस थोडा थांबला आहे. पाणी साचलेलं म्हणून आम्ही अशी वाट केली आहे त्याला जायला या विटांवरून, कारण इथं पाणी खूप साचलं होतं. मी मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं तुम्हाला. तर आज पाहूया आपल्याला इथे किती भाज्या मिळतात ते. थोड्या मिळणार आहेत कारण पावसामुळं आता परत नवीन लागवड करतोय आम्ही पावसानंतरची. तर चला पाहूया. हे बघा, शेत किती खाली खाली वाटतंय, तरी पण आपल्याला हार्वेस्टिंग मिळेल. तर चला प्रयत्न करूया. चलो, भेंड्यापासून चालू करूया आपला हार्वेस्टिंग. तर ह्या नवीन झाडांच्या म्हणजे कट केलेल्या झाडांना नवीन भेंड्या आलेल्या आहेत. पाहू शकता. परवा मी आलेले तुम्हाला कोंब दाखवले होते, तर लगेच 4 दिवसात त्याला एवढ्या मोठ्या भेंड्या आलेल्या आहेत. तर आपण पटापट आता भेंड्या काढून घेऊया. पाऊस थांबलेला आहे, चिखल थोडा कमी आहे, त्यामुळे पाय ठेवता येतो मला शेतामध्ये. हे पहा, भेंड्या सुद्धा निघतात. इथल्या वातावरणात भरपूर अशा फळभाज्या मिळतात इथे. तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओमधून पाहिलंच असेल. आणि ह्या लोकांचं इथलं स्टेपल डाएट म्हणाल तर मासे आणि भात हे आहे. इथे हिलचा मासा हा खूप प्रसिद्ध आहे. म्हणूनच इथं प्रत्येक घराच्या पाठीमागं एक छोटंसं असं आपलं तळं असतं. त्यात ते मासे सोडतात, मासे वाढवतात आणि त्यांच्या जेवणात रोज मासे आणि भात हा मुख्य पदार्थ असतो. आपल्या तिकडचं नवरात्र, तसं इथे त्याला दुर्गापूजा म्हणतात. दुर्गापूजा हा इथला पश्चिम बंगालमधला खूपच मोठा असा सण आहे. भरपूर सुंदर असे देखावे पाहायला मिळतात त्यावेळेचं वातावरण इतकं सुंदर असतं आणि हे लोक त्या देखाव्याला पंडाल असं म्हणतात. तर मी ह्यावेळेला पण त्याचा आनंद घेणार आहे आणि तुम्हाला जेव्हा कधी संधी मिळेल हे दुर्गापूजा पाहण्याची बंगालमधील, तर नक्की पहा आणि त्याचा आनंद लुटा. ह्या साईडच्या झाडांच्या ह्या इतक्या भेंड्या निघालेत. आता या नवीन झाडांच्या आपल्या भेंड्या पाहूया. चला. बघा, इकडे आहेत, इथं आहेत, आपण काढूया त्या. चला. तर तुम्हाला कळालंच असेल, शेती व मासेमारी हा इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. आणि आलू पोस्तो, रसगुल्ला आणि संदेश इथली प्रसिद्ध अशी मिठाई आहे. खूपच टेस्टी असते. तर झालेल्या आहेत ह्या साईडच्या पण भेंड्या. चला आता आपण काकडी आणि दोडके बघूया मिळतात का. ही आपली देशी काकडी आहे मैत्रिणींनो, तुम्हाला माहित आहे. त्याला इतके काटे असतात पण खूपच टेस्टी. हे पहा, जास्त लांब होत नाही पण छान असते टेस्ट चवीला. आणि हे दोडक्याचं वेल आहे आणि दोडक्याच्या वेलामध्ये काकडीचा वेल घुसलाय. हे पहा, दोडके आहेत आणि इथं आपल्याला काकडी दिसत असेल. हीच कोवळी काकडी. थोडा वेळ झाला की अशी होती. त्या 2 काकड्या मिळालेल्या आहेत आणि पाहू शकता किती सुंदर असे दोडके आलेले आहेत आपल्या दोडक्याच्या झाडाला. हे पहा, तर दोडके छोटेच आहेत
अजून काय मोठे झालेले नाही आहेत. हे पहा, सगळे छोटे दोडके आहेत आपल्या इथे, असे छोटे छोटे आलेले आहेत. तर चला पाहूया अजून आहे का पुढं एखादा दोडका मिळतोय का. तर बघा बाहेर, तो पहा बाहेर दोडका दिसतोय. हे दिसतोय का? हा पहा बाहेरचा दोडका, तो पण लहान आहे. त्यानंतर हे पहा, इथे एक दोडका मिळालेला आहे. तर हा आपण काढून घेऊया. एक दोडका, हा एक दोडका मिळाला. हे फुलं आलेली आहेत. तर अजून कारली यायची आहेत. तर आपण लवकरच ह्याला कारली येतील. शेंगा ह्या तर 12 महिने आपल्याला पीक मिळते. जसं चवळीच्या शेंगाचे मिळत होतं तसं सध्या वालाच्या शेंगा आहेत, जोमात येतात. तर आपण इकडच्या ह्या सगळ्या कोवळ्या शेंगा काढून घेऊया. चला, तर जेवढ्या मोठ्या झाल्यात तेवढ्याच तोडते मी. अगदी कोवळ्या कोवळ्या नाही तोडत आहे, त्याला जरा मोठं व्हायला वेळ देऊया आपण. तर ह्या जेवढ्या आपल्याला सुंदर कोवळ्या मिळतील बऱ्यापैकी शेंगा आपल्याला मिळालेल्या आहेत. ह्या वालाच्या आजच्या पुरत्या भरपूर आहेत. तर आपण जास्त कोवळ्या अशा तोडलेल्या नाही आहेत. तर आपल्याला काही गोसावळी आता आली आहेत का पाहूया. एवढ्या ह्या शेंगा मिळालेल्या आहेत. त्यात दुसरं वांग मिळतं आपल्याला, छोटंच आहे, पण काढून घेऊया. तर 2 वांगी आहेत. इथे एक वांग आहे, हे पहा. 3 वांगी मिळालेली आहेत आपल्याला. चला थोड्या मिरच्या काढूया आपण. लवंगी मिरच्या आहेत, मी आधी सांगितलं तुम्हाला. आम्ही मिरच्याची नवीन रोपं लावलेली आहेत, त्याला आता मिरच्या येतील. ह्या शेतात मिळाली. चला आपण आता बाहेरून गोसावळी काढूया. चला गोसावळी शोधायची शोध मोहीम चालू करूया. नवीन पानं आलेली आहेत, आधीची सुकलेली पण आहे. तर तुम्हाला कुठे गोसावळ दिसत असेल पहा. वाढतच चाललाय या कंपाऊंडवर. पाहताय तुम्ही, आपल्या नवीन शेताच्या कंपाऊंडवर हा वेल वाढतो. तर अजून आपल्याला फळ मिळेल अशी आपण आशा करूया. तर मी तुम्हाला आणलेलं आहे आपल्या नर्सरीकडं, कारण तुम्हाला पाहून हे खूपच छान वाटेल की आपण 1-1.5 महिन्यापूर्वी आल्याची लागवड केली होती आणि त्याला असे सुंदर कोंब येऊन अशी छान अशी रोपं तयार झालेली आहेत. अगदी तुम्ही पहिल्यापासून पाहू शकता. आणि मला खूप आनंद होत आहे की माझं सगळं आलं असं लागू झालेलं आहे. आणि पहा, अगदी शेवटपर्यंत पाहू शकता, प्रत्येक आल्यातून असं छान रोप आलेलं आहे. तर तुम्ही हा आनंद घ्या. पहा, आहे ना सुंदर. तर फ्रेंड्स, कसा वाटला हा व्हिडिओ? पावसाळ्यानंतरचा एक छोटासा व्हिडिओ काढला आहे. हार्वेस्टिंग कमी आहे तरी पण
माझी जिद्द कायम आहे. तर मी आता चालूच ठेवणार आहे, नवीन पेरण्या करणार आहे. मी आळूचे गड्डे अजून लावलेले आहेत. मी तुम्हाला दाखवीन, थोडे कोंब आले की दाखवीन. मी तुम्हाला आलं पेरलेलं मागं दाखवलेलं आहे. आल्याला वेळ लागतो. त्याचप्रमाणे आता नवीन मिरच्याची रोपं लावली आहेत. अजूनही मी घेवड्यांची पण वेल लावणार आहे, तेही तुम्हाला सांगीन. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओबरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला आता आज काढलेल्या थोड्याशा भाज्या आपण पाहूयात. तर आज आपल्याला मिळालेली आहेत सुंदर अशी गोसावळी. ह्या आपल्या वालाच्या शेंगा मिळालेल्या आहेत आपल्याला. आणि एकुलता एक दोडका मिळालेला आहे आणि 2 काकड्या मिळालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि ही आपली छोटी छोटी अशी 4 वांगी. आणि हा एक सुंदरसा पेरू. आणि तुम्ही पाहिलं आहे थोडं कलरफुल असं हे आपल्या चेरीज आपल्या झाडाच्या. आणि या थोड्या सुंदर अशा हिरव्यागार आपण मिरच्या काढलेल्या आहेत, हे पहा. आणि ह्या इतक्या साऱ्या आपण आज भेंड्या काढलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, कशा वाटल्या आज आपल्या बागेच्या या थोड्याशा भाज्या, पण कोळ्या लुसलुसीत. तर असाच तुम्ही पुढेही माझं हार्वेस्टिंग एन्जॉय करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.